आता आपण बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेच्या तांत्रिक कामांसाठी ब्लॉक, सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवणार। हवामान खात्याकडून मुंबईला अतिवृष्टीचा इशारा, रविवार ते मंगळवार या 3 दिवसात किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरातही अतिवृष्टीचा अंदाज। घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो मार्गिकेला आज 10 वर्ष पूर्ण, गेल्या 10 वर्षात प्रवासी संख्येत मोठी वाढ। मुंबईतील मेट्रो 2 आणि मेट्रो 7 मार्गिकेवर दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ, दैनंदिन प्रवासी संख्या 60,000वर। मुंबईतील मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रद्द, जलाशयाच्या दुरुस्तीची शक्यता, पालकमंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा। कर्जतमधील माथेरानची राणी आजपासून पावसाळी सुट्टीवर, ट्रेन बंद होणार असल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार, पाऊस संपताच 15 ऑक्टोबरपासून टॉय ट्रेन पुन्हा धावणार। पुणे जिल्ह्यात 3 दिवसात 36 मिलीमीटर पाऊस, पूर्व मोसमी पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी सुखावला, खरीपाच्या पेरण्यांना वेग येणार। पुण्यात पालखी मार्गांना महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या भेटी, आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांकडून पालखी मार्गाची पाहणी। पुण्यातील सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेसचे कोच वाढवण्याची मागणी, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत पुणे रेल्वे विभागाचा बोर्डाकडे प्रस्ताव।